वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आंदोलन आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वर्ध्यात धरणं आंदोलन करण्यात आलंय। गांधी पुतळ्याजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी आहे। संपूर्ण कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना जीएसटीतून सूट देण्याच्या मागणीसह विविध मागण्यांकरता आंदोलन करण्यात आलंय। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी देण्याबाबत आम्ही सर्व इथे जमलो आहोत। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत। आता आपण पाहताय का नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे काय हाल होऊन राहिलेले आहे। ते उत्पादनावर जे आधारित जे काही रक्कम आहे ती रक्कम त्यांना मिळत नाही, योग्य भाव मालाला मिळत नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हा जो सर्व भुर्दंड सोसावा लागत आहे। दिवसेंदिवस शेतकरी हे कर्जात बुडत चाललेले आहे। त्याच्यासाठी आमची सर्वांची यावेळेस शासनाला विनंती राहील की शेतकऱ्यांना सरसकट पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी। जेव्हा अतिवृष्टी होते त्याच्यासाठी जो पैसा मिळणार असतो तो वेळेवर मिळत नाही आणि अशा अनेक बाबी आहेत ज्यामुळे अगदी त्रस्त आपला शेतकरी झालाय। आणि म्हणून काँग्रेस पक्ष आजच नाही पण आधी सुद्धा पहिलेपासून आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूनी उभा राहिला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा काँग्रेस पक्षानेच केली होती, 2दा-3दा केली होती। आणि म्हणून अशा सगळ्या बाबींना आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून परत एकदा या बहिऱ्या सरकारच्या कानावर घालायचा प्रयत्न करतोय की आजचा जो आपला शेतकरी आहे, जो आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे, त्याच्या मागण्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजे आणि त्यांच्या झोपेतून त्यांनी जागं व्हायला पाहिजे। या मागण्यांसाठी आज आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।